पनवेल तालुक्यातील मालडुंगे दोधाणी परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वृक्षतोड सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे। फार्म हाऊस, रिसॉर्ट आणि आलिशान बंगल्यांसाठी डोंगर व जंगल परिसर सपाट करण्याच्या नावाखाली शेकडो झाडांची कत्तल होत असल्याचा दावा करण्यात येत आहे। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वारंवार तक्रारी करूनही वन विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही वन कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या आर्थिक संगनमतामुळेच ही वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणावर होत असलेली कत्तल केवळ वनसंपदेलाच नाही तर वन्यजीवांच्या अस्तित्वालाही धोका निर्माण करणारी ठरत आहे। वाढत्या वृक्षतोडीमुळे भविष्यात पर्यावरणीय संकट आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। आता प्रश्न असा आहे की स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही वन विभाग नेमकी कोणाची बाजू घेत आहे? जंगल वाचवण्याची जबाबदारी असलेले अधिकारीच जर मौन बाळगत असतील तर पर्यावरणाचे रक्षण कोण करणार? भारतीय वन अधिनियम 1927, महाराष्ट्र शहरी क्षेत्र वृक्ष संरक्षण अधिनियम 1975 आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 नुसार परवानगीशिवाय वृक्षतोड करणे हा गंभीर दंडनीय गुन्हा आहे। दोषी आढळल्यास दंड, नुकसान भरपाई आणि कारावासाची तरतूद आहे। त्यामुळे संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करून चौकशीची मागणी नागरिकांकडून होत आहे। ब्युरो रिपोर्ट, पनवेल वार्ता न्यूज। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 8652414343।